जय महाराष्ट्र। जैन समाज शांति प्रिय समाज है और शांति से भी कोई निर्णय निकालने का प्रयास करता है। आज महाराजांच्या टोपीवर ज्यांनी जैन धर्माचा ध्वज लावला होता, आज त्या जैन समाजांनी लिखित माफी महाराष्ट्राची जनता आणि राजसाहेबांना पण लेटर देऊन क्षमा याचना केली। अशेष जैन समाजांनी राजसाहेबांचं भाषण सुद्धा मी ऐकलं। कोणत्याही राजनेत्याच्या चक्करमध्ये येऊन तुम्ही दोन समाजामध्ये फूट टाकाचं काम करू नका। मान्य राज साहब से भी मेरा निवेदन है, मीरा भाईंदर से लेकर लालबाग तक क्षेत्र में ये जानबूझकर ये कार्य कर रहे हैं। इसके अंदर कुछ नेता लोग भी हैं जो आपको पता है, मांसाहार और शाकाहार और पार्टी का प्रचार करने वाले संत भी हैं। तुम्ही मराठीत बोलली आहे की राजनेत्याच्या लोकांच्या नांदामध्ये लागू नका। तो जैन समाज ह्या राजनीतीच्या लोकांमध्ये नांदात लागत नाही, पण काही लोक आहेत लालबागमध्ये मुंबईमध्ये ते जैन नेत्यांच्या नांदात लागून काही असे लोक सुद्धा आहेत। त्यांची पुरी लिस्ट माझ्याकडे आहे, नेत्यांची भी लिस्ट माझ्याकडे आहे। दोन समाजामध्ये तीड कसं निर्माण करणं तुम्ही राजसाहेबांना सांगतो की त्यांचा पण तुम्ही भरपूर समाचार घ्या। आणि जैन समाजाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या भूमीवर आपण व्यापार करतो आणि ह्या महाराष्ट्राचा सन्मान, या महाराष्ट्राचा आदर करणं, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा का सन्मान करणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा परम कर्तव्य आहे। आणि मारवाडी हा जैन समाज ज्यावेळी गलती करेल त्यावेळी क्षमा पण सुद्धा मागेल। राजसाहेबांचं माझं नम्र आहे या व्हिडिओमधून। साहेब, तुमचा माझा परिचय पुष्कळ पुराणा आहे। ठाण्यामध्ये भी तुम्ही आले आहेत। मान्य अविनाश दादा हे पण मला भेटलेले आहेत। म्हणून म्हणतो साहेब, ज्या लोकांनी हा वाद निर्माण करत आहे, बार बार वह वाद कर रहे, आप उनका भी समाचार ले, आप उनका भी इलाज करें आपके स्टाइल में। उनका नाम, एड्रेस और पता सब मुझे पता है। आप मुझे सपोर्ट कीजिए और जो महाराष्ट्र के अंदर मराठी और गुजराती का वाद है, जो मराठी और मारवाड़ी का वाद है, तो मान्य राज साहब ठाकरे साहब, इस वाद को आप ही खत्म कर सकते हैं। ये पहले से मैं 2 साल से कह रहा हूँ। तो मैं फिर से आपको राज साहब से कहना चाहता हूँ, इस वाद को जल्दी खत्म करें और जैन समाज किसी भी राजनेत्याच्या नांदात लागत नाही। आणि काही लोक आहेत लालबाग, मीरा भाईंदर पासून तर लालबाग पर्यंत जे लोक हा वारंवार वाद करतात, त्यांच्यावर तुम्ही समाचार घ्या। मी महाराष्ट्राचा सन्मान करतो आणि पुरा महाराष्ट्रभरातनी गोरक्षणाचे साहेब मी कार्य करतो। काही तुम्हाला माझ्याबद्दल काही गैरसमज झाले असेल तर आपण भेटून याचं समाधान करू। आणि प्रत्येक जैन समाज आणि राजस्थानी समाज जिथे गलती होईल तिथे क्षमा सुद्धा मागेल। परंतु काही लोक आहेत, स्वार्थी लोक आहेत, दोन धर्मामध्ये, दोन पंथामध्ये हा वाद निर्माण करत आहेत। तो साहेबांना सांगतो, तुम्ही त्या लोकांच्या विरुद्ध भी एक आंदोलन छेडा। त्यांची नावं सुद्धा मला माहीत आहे। मी कोण्या पार्टीचा, मी कोण्या नेताचा प्रचारक नाही आहे। मी फक्त सनातन धर्म और गोरक्षा आणि गोसंरक्षणाचं कार्याचं मी पुऱ्या महाराष्ट्रभरातनी मी काम करतो। आणि हा जैन समाज सनातन धर्मच आहे, फक्त आमची पूजा पद्धती होतात। फिर से राजसाहेबांना ज्या जैन समाजांनी ही गलती केली आहे त्यांनी क्षमा सुद्धा मागितली आहे। अशाच प्रकारे जैन समाज अशीच महाराष्ट्र जनतेची क्षमा मागून करत आपली गलतीला माफी मागेल तर महाराष्ट्राची जनता जैन समाजाला जरूर सन्मान देईल। जय महाराष्ट्र।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.